सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा सचिन शेजू. मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या जाड सूर्याला, नमन त्या बाबासाहेबाला. चिंतेने बावली नाही, चिंतेने बावली नाही, दीनपणाने हारली नाही, दीनपणाने हारली नाही. गोरगरिबाची आई, गोरगरिबाची आई, मीच ती रमाई, मीच ती रमाई. होय मी रमाई म्हणजेच रमाई भीमराव आंबेडकर बोलते. माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वडद गाव येथे झाला. माझ्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे होते व माझ्या आईचे नाव रखमाबाई असे होते. आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा गरिबीतच माझे बालपण गेले. मी थोडी मोठी झाल्यावर माझा विवाह भीमराव रामजी आंबेडकरांशी झाला. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत बाबासाहेबांनी मला घरीच लिहायला वाचायला शिकवले. नंतर माझे पती भीमराव बडोदा नरेश शहाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकाला गेले. त्याच वेळी माझे सासरे रामजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. माझा स्वभाव मितभाषी, दृढ इच्छे आणि स्वभाववादी होता. अशा खडतर परिस्थितीतही मनाची शांतता व घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी मी फार कष्ट सोसले. माझे पती भीमराव परदेशात असतानाही मी माझ्या विधवा जावेला व तिच्या मुलांना कधीही अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालनपोषण करून मी संसार सांभाळत होते. चिंतेने बावली नाही, चिंतेने बावली नाही, दीनपणाने हारली नाही, दीनपणाने हारली नाही. गोरगरिबाची आई, गोरगरिबाची आई, मीच ती रमाई, मीच ती रमाई. गरिबी जरी माझ्या संसारात होती, गरिबी जरी माझ्या संसारात होती, भीमरावांना माझीच साथ होती, भीमरावांना माझीच साथ होती. भीमराव होते दिव्या समान, भीमराव होते दिव्या समान, आणि त्या दिव्याची रमाच वाच होती, आणि त्या दिव्याची रमाच वाच होती. जय भीम.